लाईट जरा कमी केलं तर मला तुमच्या चॅनल्सवर येते काय हे एलईडी दिसतंय ठीक आहे हा जरा लाईट बंद हे जे फोकस आहेत ना आमच्या मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील नाही आम्ही मी दोघं खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला शेवटेला पण आम्ही चर्चा नाही पण करतो मी जसं तुम्हाला घरी बोललो तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया समजवता नाही. हो दोघं करू अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे चला सुरू करूया पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये BMCच्या प्रॉपर्टीज ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत काही आपल्या एचीच्या प्रॉपर्टीज आहेत काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत काही काही ठिकाणी अतिक्रमणं पण झालेली आहेत आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑक्शनिंगला काढू ह्या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात ह्या महत्त्वाच्या जमिनी मुंबईकरांच्या जमिनी त्या घातल्या जातात आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना जे मुंबईची सेवा ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसा तर अमित आणि मी जे चर्चा करत होतो आणि हे तुम्हाला आवडतंय का बघा की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ज्या जमिनी आहेत मग ते आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या जमिनी जिथे मोकळ्या जमिनी आहेत किंवा अतिक्रमणं झाली असतील किंवा ज्या जमिनी BMCला वाटतं त्याची ऑक्शनिंग करूया मार्केटमध्ये आणूया ते न करता आपला महापौर आपलं सरकार आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील BSTचे जे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत हा आपला पहिला आपण इथे विषय मांडत आहोत तसंच स्वतः अमित तू जे सांगत होता काल मला गृहनिर्माण प्राधिकरण बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जातंय तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1 लाख घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत मुंबईत जिथे जिथे आपण फिरतो आता इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प्स आहेत आता पोलीस कॅम्पचा विषय तर आपण हाताळत आहोतच सरकारकडे मागणी करत आहोत सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या या सरकारने आणि आधीच्या सरकारने म्हणजे मधलं जे घटनाबाह्य सरकार होतं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 100% घरं देतो कुठे मुंबई बाहेर तर नवी मुंबईच्या खाणींमध्ये देत होते MMR मध्ये देऊ तसं नाही आपण आपली जी आता घरं यांच्यासाठी बनवू ती मुंबईमध्येच बनवू मुंबई शहरात बनवू मुंबई उपनगरात बनवू पण मुंबईतच बनली पाहिजेत आणि ही हक्काची घरं त्यांना असतील पुढचा विषय परिवहन हा जरा माझा आवडता विषय जे जे माझ्याबरोबर फिरत असतात बोलत असतात त्यांना कंटाळा येईल कदाचित कारण आम्ही परत परत बोलत असतो पण मला वाटतं काल अमित आणि मी ह्या दोघांनी देखील चर्चा केली आणि मी सातत्याने सांगत असतो की जसं मुंबईमधून हे आता जे शासकीय कर्मचारी असतील महानगरपालिकेचे कर्मचारी असतील BSTचे आहेत पोलीस आहेत 30-30 वर्ष या लोकांनी सेवा केलेली आहे ह्यांना जर तुम्ही मुंबईच्या बाहेर ढकलत असाल का कारण ह्या सरकारला आणि भाजपला मुंबई मारायची आहे तसं दुसरं मुंबई मारण्याचं माध्यम काय तर आपण सामान्य जे नागरिक आहोत सामान्य मुंबईकर असतील त्यांना तुम्ही कामावर जाण्यापासून रोका आपलं जर तुम्ही मुंबई शहर पाहिलं त्याची आखणी पाहिली त्याच्यात साधारणपणे 60 ते 62 लाख लोक दररोज हे लोकल ट्रेन वापरतात आपण जेव्हा मीडियम बसेस आणलेल्या अमित 35 लाख लोक मुंबईत दररोज BST वापरायला सुरू केलं होतं पण आत्ता जी BSTची परिस्थिती झाली ती काय झाली आहे काल पण मी एक बोईवाड्यातून कार्यक्रमावरून येत असताना श्रद्धा तुमच्याच वॉर्डातून येत असताना इथे दादर प्लाझाच्या तिथे बघत होतो लांब रांगा मुंबईकरांच्या महिला पुरुष दोन्ही घरी जायची वाट पाहतात का तर BSTच येत नाही BST येत नाही तर आम्ही ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही दरवाढ आहे ती तिप्पट केलेली आहे ती रद्द करून भाडं आपलं असेल ते 5 रुपये 5 किलोमीटरसाठी 10 रुपये 10 किलोमीटरसाठी 15 रुपये 15 किलोमीटरसाठी आणि 20 रुपये 20 किलोमीटरसाठी फ्लॅट फेअर करून देणार खिशाला परवडेल असं भाडं असलं पाहिजे जगातलं सगळ्यात स्वस्त आणि मस्त हे करू ताफ्यात जवळपास 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा आपला प्रयत्न आहे आपलं सरकार असताना आपण तो आकडा ठेवला होता कदाचित वाढला असेल कदाचित कमी झाला असेल 900 डबल डेकर बस जुने मार्ग कारण हे अमितला पण आणि मला पण खूप वेळा मुंबईची अस्मिता परत आणायची आहे बेसिकली आणि ती लाल बस लाल दिसली पाहिजे
पण जुने मार्ग सगळे पुन्हा सुरू करू. कारण आता आमदारांना पण हे पत्र येत असतात, नगरसेवकांना देखील येतील की हा मार्ग पुन्हा करून द्या, ताई हा मार्ग पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे, आमचा हा मार्ग बंद झालेला आहे. तर सगळे जुने मार्ग आपण हे करू. आणि खास कारण आपण आपल्या सरकारच्या वेळी हात दाखवा बस थांबवा ही योजना आपण विद्यार्थ्यांसाठी आणलेली, ज्यांनी गणवेश घातलेले आहेत. तर ही योजना पुन्हा आणायची महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पीक आवर्समध्ये स्पेशल बस करून त्यांना मोफत त्याच्यावर आपल्याला बसेस द्यायच्या आहेत त्या. बरोबर ना मी ते आपण करून द्यायचं. सार्वजनिक आरोग्य मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव आहे जी स्वतःची 4 वैद्यकीय महाविद्यालय अजूनही चालवतं. आणि हे एकमेव नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात किंवा जगभरात असेल की मेडिकल कॉलेज स्वतःचे 4 असणारे ही एकमेव महानगरपालिका आहे, ज्याची आपण आखणी पाहिलेली आहे. पण आता तिथे थांबायचं नाहीये. जे अमित आणि मी बोलत होतो, कारण अनेक तरुण विद्यार्थ्यांना मुंबईत सेवा करण्याची किंवा मुंबईत इंटर्नशिप करण्याची, मुंबईत पेशंटची सेवा करण्याची संधी पाहिजे असते. तर काल आम्ही ठरवलं होतं, काल आम्ही जरा अभ्यास केला म्हणजे पुढच्या मागच्या आठवड्यात, आणि 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय आपण मुंबईत आणायचे. शताब्दी आहे, गोवंडीचं शताब्दी कांदिवली आहे, MT अगरवाल आहे, भगवती आहे, राजवाडी आहे. ही 5 जे हॉस्पिटल आहेत आत्ता गेल्या 2-2.5 वर्षात आम्ही पाहतोय सतत चर्चा सुरू आहे की याला प्रायव्हेटाईज करणार. पण ही आपली आहेत, ही मुंबईकरांची आहेत, परवडणारी हॉस्पिटल असायला पाहिजेत. आणि जी आपली आहे मुंबईकरांची आहेत, मुंबई महानगरपालिकेची, ती प्रायव्हेट हातात जायलाच कशाला पाहिजे. जगातले सर्वात चांगले सर्वोत्तम डॉक्टर्स हे आपल्या हॉस्पिटलमध्ये जोडलेले आहेत. मग आपली जी सेवा असते जवळपास सगळं मोफत आहे. ते हे 5 नवीन आपण मेडिकल कॉलेजेस सुरू करायचे. त्याचसोबत आपले स्वतःचे ॲम्ब्युलन्स सुरू करायचे. कारण आता 108 सेवा, मला माहीत नाही मुंबईत तुम्हाला दिसते का कुठे, मला तरी दिसली नाही एक सुद्धा, बंद पडल्यासारखीच आहे. बरोबर ना. तर आपल्याला आपली मुंबई महानगरपालिकेची ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करायची. हेल्थ टू हे 24 तास सिनियर सिटीजनसाठी हेल्थ टू होम ही सेवा सुरू करायची. आणि अमित तुला जे सांगायचं होतं ते नाही, हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, कारण मी स्वानुभवातनं सांगतोय. महानगरपालिकेमार्फत आपण एक कॅन्सरचं रुग्णालय एक चालू केलं पाहिजे. कारण मला कळतं की ह्या आजारातनं जाताना पहिल्या काही दिवसात डिटेक्शन, जे आपल्याला लवकर डिटेक्ट करता येतं हा आजार, हे किती महत्वाचं असतं आणि ह्याच्याने किती जीव वाचू शकतात. कारण हा देशभर नाही तर आय थिंक जगभर पसरतोय हा आजार. त्याच्यामुळे एक कॅन्सरचं रुग्णालय हे महानगरपालिकेचं असणार. आणि मला माहिती आहे की टाटा आणि असे अनेक रुग्णालय आहेत, पण ते कमी पडतात कुठेतरी. मला वाटतं की अशा आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जिकडे अर्ली डिटेक्शन येतं आणि तुम्हाला सगळे तुमचे उपचार केले जातील, असं आपण एक रुग्णालय तयार करणार आहोत. पुढचा विषय आहे शिक्षणाचा. हा देखील ज्यांनी शिक्षण समितीवर काम केलं त्यांना मी किती हैराण केलं हे माहिती आहे. कारण हे सगळ्यांचंच आपलं स्वप्न आहे की जे जिंकून येतात, आणि तुम्ही नगरसेवक सगळे झाल्यानंतर अनेक लोक जसे आमच्याकडे येतात तसं तुमच्याकडे येणार की ताई किंवा साहेब आम्हाला एक पत्र द्या, ह्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे, त्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे. प्रायव्हेट शाळा असतात. पण माझं जे स्वप्न होतं की हे सगळं आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी झालं पाहिजे. साधारणपणे 2018-19च्या वेळी जेव्हा आपण मुंबई पब्लिक स्कूल ही संकल्पना आणली, त्यानंतर 4000 सीटसाठी आपल्याला 10,000 ॲप्लिकेशन झाले, लॉटरी काढायला लागली. आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई पब्लिक स्कूल सारख्या शाळा देशात नसतील अशा आपण करून दाखवलेल्या आहेत. मग त्याच्यात SSC बोर्ड आहे, IB आहे, IGCSE आहे, CBSE आहे आणि ICSE आहे. पण हे सगळं होत असताना मराठी अनिवार्य आहे. 3.25 लाख विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात. मला वाटतं GR पण उद्धवजींनीच काढलेला, हो, आपल्या वेळेस काढलेला. आणि ह्या शाळेमध्ये तो पण आता मला वाटतं रद्द केला, तो रद्द केला, तो स्थगित केला ह्याने. आणि ह्या शाळेमध्ये इंग्लिश, सेमी इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड ह्या सगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं. पण हे करत असताना सगळ्यात मोठी जी चिंता जी अमितकडे पण येते आणि माझ्याकडे पण येते की 10वी नंतर काय. आणि म्हणून आमचं दोघांचं स्वप्न आहे आणि जे आपण करणार हा आपला शब्द आहे की मुंबई महानगरपालिकेचं ज्युनियर कॉलेज देखील आपण काढू. म्हणजे ज्युनियर KG ते 12वी हे आपल्याला 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना टेन्शन नाही, टेन्शनमुक्त विद्यार्थी. म्हणजे परीक्षा द्याव्या लागतील, मार्क मिळवावे लागतील, पण ॲडमिशनचं टेन्शन नाही आणि आपल्या विद्यार्थी सेनेला आंदोलन करण्याची गरज नाही लागणार. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळीकडे दिसतो तो परत जसं हॉस्पिटलचे प्लॉट आहेत, कुठचेही प्लॉट, आत्ताचं सरकार जे आहे त्याची एकच बोलीभाषा आहे की काही दिसलं की घाला बिल्डरांच्या घशात. ते आपण करून देणार नाही. आणि तिसरं म्हणजे बोलतो मराठी हे आपण सगळ्या शाळांमध्ये सुरू करू.
अर्थात डिजिटायझेशन आलेलं आहे, सगळं काही आहे, पण मला वाटतं हे शाळेनंतर ज्युनियर कॉलेजचा आम्हाला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला पण जर वाटत असेल तर मला वाटतं तो विषय खूप महत्त्वाचा आहे, ज्वलंत आहे. आत्मसन्मान. अमित, तू सांगणार होतं की सुरू करू? जे आपल्याकडे आपण पाहतो, अनेक महिला लोकांच्या घरी ज्या काम करतात, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, बरोबर, त्या बिचारे दिवसभर काम करतात, मेहनत करत असतात, पण त्यांना जे काही मिळतं, पगार असेल किंवा सॅलरी असेल, ती खरोखर तेवढी पुरते का? आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत. त्यांचं रजिस्ट्रेशन करू. ह्यांच्यासारखं लाडकी बहीण भाऊ असा घोळ नाही घालायचा आपल्याला. आरामात करू आपण. हे निवडणुकीसाठी नाही, घाईघाईत करायचं नाही, पण हे आपलं सरकार आल्या आपल्याला ह्याच्यावर काम सुरू करायचं. आपल्या ज्या कोळी मच्छीमार बहिणी आहेत, ज्या तसंच मेहनत करतात, पण त्यांना देखील आपल्याला एक आधार